महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा सोमवारी 26 ऑगस्ट रोजी कोसळला। भारतीय नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं। गडावर आयोजित समारंभातही ते सहभागी झाले होते। या घटनेनंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केली। कामाच्या दर्जाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला। हा पुतळा कोसळण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण पुतळा कोणत्या कंपनीने बनवला याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊ। नमस्कार, आपण पाहत आहात विशेष खास। तर मंडळी, हा पुतळा नौदलाने बांधल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। नौदल दिनानिमित्त शौर्याला सलाम म्हणून हा पुतळा बसवण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा 35 फूट उंच पुतळा मेसर्स आर्टिस्टरी या कंपनीने बनवला आहे। या कंपनीचे मालक जयदीप आपटे आहेत। ते ठाण्यात डॉक्टर गुप्ते चौक येथे राहतात। त्यांनी सप्टेंबर 2023 मध्ये पुतळा बनवण्याचं काम सुरू केलं होतं। डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण झालं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्षांनी कामाचा दर्जा आणि पुतळ्याच्या अनावरणात घाई केल्याचा आरोप सरकारवर केला आहे, अशी टीका सरकारवर होत आहे। पुतळा पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। वेळेवर गुणवत्ता तपासली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती, असं नाईक यांनी म्हटलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी भारतीय नौदलाने चौकशीचे आदेश दिले आहेत। नौदलाने रात्री उशिरा एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी दुर्दैवी घटनेचे कारण तपासण्यासाठी आणि लवकरात लवकर पुतळा दुरुस्त करण्यासाठी पावले उचलण्यासाठी एक टीम तैनात केली आहे। तर मित्रांनो, हा पुतळा कोसळला या घटनेबाबत तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा।